विंडीजची ताकद आणि आपली प्रतिभा, कौशल्य यांचा मिलाप. यात विंडीजच्या ताकदीला पराभूत व्हावं लागलं आणि आपण हा क्वार्टर फायनल असणारा सामना जिंकून आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. अतिशय दिमाखात अशा प्रकारचा आपण प्रवेश केला. कलकत्त्याच्या जवळपास 1,00,000 प्रेक्षकांच्या साक्षीनं आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय आणि या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आणि कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे संजूची खेळी. आत्तापर्यंत बऱ्याचदा संघाच्या आत-बाहेर राहिलेला हा प्रतिभावंत खेळाडू आज आपला क्लास दाखवून गेला. स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह याचबरोबर ताकदीचे फटकेसुद्धा ज्या कौशल्यानं त्यानं मारले, त्यामुळं त्याची ही खेळी सर्वांना उत्तरं देणारी ठरली. बऱ्याचदा संघाच्या आत-बाहेर असणारा हा प्रतिभावान खेळाडू शतकापेक्षाही आता संघाला आपण किनाऱ्यापार लावलं पाहिजे आणि आपली नौका व्यवस्थितपणे किनाऱ्यावरती आणली पाहिजे. अशा पद्धतीनं शतकाची अपेक्षा न करता देशासाठी, संघासाठी पाय रोवून लढत राहिला आणि एका बाजूनं बाकीच्या विकेट पडत असतानाही विजय होईपर्यंत तो मैदानावरती तटून होता आणि शिवाय त्याचे जे फटके होते हे निव्वळ T20 प्रकारात ते नव्हते, तर कसोटी दर्जाचे अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे फटके, टायमिंग, प्लेसमेंट या सगळ्या गोष्टींचा मिलाप संजूच्या खेळीमध्ये दिसला आणि ही खेळी आता दीर्घकाल स्मरणात राहील. खरं तर T20 प्रकारामध्ये आपण ज्यावेळेला धावांचा पाठलाग करतो, त्याला आजपर्यंतच्या विराटच्या 82 धावांच्या 2 खेळ्या लक्षात होत्या. परंतु तोही आकडा संजूनं पार केला आणि भारतीय T20च्या इतिहासामधील ज्या काही सर्वोत्तम 5 खेळ्या असतील, त्यामध्ये नक्कीच संजूच्या या खेळीचा समावेश केला जाईल आणि आपल्या सर्व टीकाकारांना चोख उत्तर देत संजूनं ही खेळी केली. खरं तर आपण हा सामना सुरू झाला त्यावेळेला हे हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. विंडीजचे ताकदवान असणारे खेळाडू आणि आपली गोलंदाजी याच्यामध्ये रंगणारं युद्ध कशा प्रकारे रंगतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि आपण नाणेफेक जिंकल्यानंतर विंडीजला ज्यावेळेला फलंदाजी दिली आणि 200च्या आत आपण त्यांना अडवून ठेवल्यानंतर आपणाला या धावा पार करताना फारशी काही अडचण आली नाही. जरी आपली सलामी जोडी होती, त्यांनी भक्कम पायापडणी केली नसली तरीसुद्धा संजूच्या मनात आज काहीतरी वेगळंच होतं. 50 झाल्यानंतर सुद्धा त्यानं परत नव्यानं स्ट्राईक घेतला आणि मनामध्ये दीर्घकालीन आणि स्मरणात राहणारी खेळी, खरं तर सगळ्यांना उत्तर देणारी खेळी ही होती संजूची, असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आपल्या पूर्ण संघाच्या कामगिरीचा विचार केला तरीसुद्धा आपणाला अजूनही गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आपण आज झेल सोडले, त्याचबरोबर काही मिसफिल्डिंगही केल्या. अजूनही या क्षेत्रामध्ये आपणाला सुधारणा करावी लागेल, कारण आता सेमीफायनल फक्त आपणाला हा चषक 2 पावलं आपल्यापासून दूर आहे. सेमीफायनलमध्ये 5 मार्चला वानखेडेच्या आपल्या नेहमीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपली इंग्रजांची गाठ पडणार आहे. छोटं असणारं मैदान आणि हाय स्कोरिंग असणारं हे ग्राउंड परत एकदा धावांची फिस्ट घेऊन आपल्यासाठी हजर असणार आहे. आत्ता या सामन्यात ज्या पद्धतीनं आपण सफाईदार कामगिरी केली, याहीपेक्षा आणखीन सफाईदार कामगिरी अपेक्षित आहे, तरच आपणाला फायनलचं तिकीट मिळू शकेल. बघूया, तोपर्यंत आपणाला 5 मार्चची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.